आजचा आपला तिसरा दिवस हम्पीमधला विजय विठ्ठला मंदिरला व्हिजिट करायला आपण चाललोय। रस्त्याने असे जुने जे मंडप केले होते ते दिसत आहेत, ते संपायचं नावच घेत नाहीत। पूर्ण रस्त्याला हे दगडी मंडप आपल्याला बांधलेले दिसून येतात। जी मूर्ती आहे त्याला मोनोलिथिक नंदी असं म्हणतात। हे संपूर्ण शिल्प एका दगडात कोरलेलं आहे म्हणून त्याला मोनोलिथिक नंदी असं म्हणतात। विरूपाक्ष मंदिर हे कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्याच्या इथे जवळच नंदीजवळ मी बसलेली आहे। खूप प्रचंड मोठा आणि भव्य असा नंदी आहे आणि आजूबाजूला संपूर्ण सभा मंडप आहेत। त्यावरून असं कळून येतं की त्यावेळेस हे मंदिर किती जास्त फेमस असेल। हम्पीच्या रस्त्याने आम्ही फिरतोय आणि इथलं कोरीव काम बघतोय। मित्रांनो, खरंच मानवी डोळ्यांना विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम कोरीव काम हम्पीमध्ये आहे। हम्पी पर्यटनाच्या बाबतीत अंडररेटेड राहिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी हम्पीला भेट दिलीच पाहिजे। खूपच शांत आणि छान असं गाव आहे हम्पी। जर कोणाला गावचा सुद्धा अनुभव घ्यायचा असेल तर हम्पीला नक्की व्हिजिट करा असं मला वाटतं। आजूबाजूला सुद्धा नारळाची झाडं लावलेली आहेत, केळीच्या बागा आहेत आणि सुंदर एकदम एखाद्या मालगुडी डेज वगैरे सिरियल बघितली असेल तर त्याच्यामध्ये जसं वातावरण होतं किंवा जे काही असं छान छान वाटत होतं बघायला, तसंच इथे आल्यावर मला वाटलं। खूप छान आहे हम्पी, बघण्यासारखं आहे, येऊन अनुभवण्यासारखं सुद्धा आहे, कारण हा अनुभवच खूप वेगळा आहे हम्पीचा। हम्पी हे कर्नाटकातलं छोटंसं एक गाव आहे। कर्नाटकातली खेडी तुम्हाला पाहिजे असतील, इथलं ग्रामजीवन कसं आहे ते पाहायचं असेल, नारळाची शेती म्हणा, तांदळाची शेती म्हणा, हे सर्व इथे पाहायला मिळतं। कसं वाटतं हम्पीचे डोंगर? पायऱ्या आहेत, दगड आहेत आणि साडी नेसलेली आहे। कधी पाहिलेत का एवढे उंच उंच दगड? हम्पीमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे एवढे मोठे मोठे दगड तोडले कसे काय, त्याच्यावरती कोरीव काम केलं कसं काय, त्याचे 2 तुकडे पाडले कसे काय। तर इथे टेक्निक त्याची दिसून येते। हे बघा, इथे अशा खाचा पडलेल्या दिसतात दगडांना। पहिले अशा छोट्या छोट्या खाचा पाडून दगडाला ज्या शेपमध्ये कापायचं आहे ते कापून घ्यायचे, त्यानंतर असे 2 तुकडे पाडायचे। असं वाटतंय आपण शोले चित्रपटाच्या लोकेशन वरती आलेलो आहे आणि गब्बर सिंगच्या अड्ड्यात आपण प्रवेश केलेला आहे। किती पाहावं आणि काय काय पाहावं, इतकं मोठं विजयनगरचं साम्राज्य आहे। 10 दिवस सुद्धा कमी पडतील हे पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी।
हम्पीतली एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, इथे जितके काही मॉन्युमेंट्स आहेत प्रत्येक मॉन्युमेंटच्या भोवती अशा मोठ्या मोठ्या प्रोटेक्टिव्ह भिंती बांधलेल्या आहेत. आत्तापर्यंत जितके मॉन्युमेंट्स असतील, मंदिर असतील, जे जे आम्ही पाहतोय, प्रत्येक मॉन्युमेंटकडे जायला हे असे दगडी मंडप बांधलेले आहेत. नदीच्या किनारी जाताना जरा सावध राहा, कारण ह्या तुंगभद्रा नदीमध्ये आजही मगरींचं अस्तित्व आहे. पूर्ण हम्पी शहराच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे असे छोटे मोठे मॉन्युमेंट्स भरपूर विखुरलेले आहेत. आणि आता तर असं वाटायला लागलं की 10 दिवस तर सोडा, 1 महिनाभर कमी पडेल हम्पी फिरायला, इतके मॉन्युमेंट्स इथे आहेत. आणि तेही सगळे विजयनगर साम्राज्याच्या काळातले आहेत. विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी इथे अशा इलेक्ट्रिक व्हेकल वापरल्या जातात, कारण की हे सगळं आपलं पुरातन ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याला असं तडे वगैरे जाऊ नये, त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल इथे वापरण्यात येतात. जागतिक वारसा असलेलं विजय विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी लाईन बघा किती मोठी लागलेली आहे. विजय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातला हा जगप्रसिद्ध दगडी रथ, ह्यावर केल्या गेलेल्या सुंदर कोरीव कामामुळं या रथाला आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर स्थान मिळालेलं आहे. ह्या दगडी रथावरचं हे सुंदर कोरीवकाम बघण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातूनही दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात.
मंदिराच्या प्रांगणातील काही खांबांना म्युझिक पिलर्स असं म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते या खांबांवर काही विशिष्ट साधनांनी आघात केला असता वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकू येतं. पावसाळ्यात योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा व्हावा आणि शिल्पकाम सुद्धा सुरक्षित राहावं म्हणून एक खूप छान इथे कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतं. पाणी येईल ते असं पडेल आणि या थेंबाद्वारे इथनं छिद्रातनं जाईल आणि इथनं निघून जाईल. तर हे होतं विजय विठ्ठला मंदिर. जागतिक ओळख लाभलेला स्टोन चॅरियट म्हणजेच दगडी रथ तो इथे याच मंदिरात ठेवलेला आहे. आणि आज शनिवारचा दिवस असल्यामुळे तो रथ बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे.